जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 112. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्यावेळी जीवाचा एकविध भाव हनुमत कृपेनं सिद्ध होतो, त्यावेळेला त्या एकविध भावाची परिणती ही चित्तलयामध्ये होते. आणि त्यावेळेला चित्ताचे इतर सर्व व्यापार, इतर सर्व व्यवहार आतल्या जगतामध्ये बंद पडतात. बाह्य स्थिती यथाप्रकार सुरू असली तरीसुद्धा अंतर्जगत यामध्ये आराध्य आणि जीव या पलीकडे कुणी उरत नाही. यालाच चित्तलय स्थिती म्हणतात, जी सद्गुरु कृपेनं घडून येते. आणि त्याची प्राईम मोस्ट नेसेसिटी जी आहे ती म्हणजे एकविध भाव. अशा या एकविध भावानं जनकपुरीमधले लोक जे त्या धनुष्य यज्ञस्थली जमा झालेले आहेत, ते आपल्या भगवंत भगवतीला बघत असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आतमध्ये सत्य काय आहे ह्याची पूर्ण जाणीव आहे. पण बाह्यतः लौकिक जगामध्ये भगवंतांच्याच मायेचा प्रभाव असल्यामुळे विविध प्रकारच्या भावभावनांची गर्दी त्यांच्या मनामध्ये झालेली आहे. आणि सर्वच जण प्रार्थना करतायत की सीतारामांचाच विवाह होवो. पण प्रकटपणे कुणी काही म्हणत नाही आहे. आणि याच वेळी पुढे काय झालं, राजा जनकांनी काय केलं तर, तब बंदी जनक बोलाए, बिरिदावली कहत चली आए. कह नृपु जाई कहु पन मोरा, चले भाट हिय हर्षुन थोरा. राजर्षी जनकांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी जो धनुष्य यज्ञाचा पण केलेला होता, धनुष्याला प्रत्यंच्या लावण्याचा पण जो केलेला होता, तो यथास्थित ठेवलेला होता. कारण असाच वर माझ्या जानकीसाठी योग्य आहे हे राजर्षी जनकांना माहीत होतं. त्यांना आपल्या जानकीच्या अद्वितीयत्वाची जाणीव होती. त्यामुळे तसाच अद्वितीय वर तिला लाभावा याच एका शुद्ध हेतूनं त्यांच्या मनामध्ये स्पर्धेचा भाव असणं शक्यच नव्हतं. इतकं प्रेम त्यांचं आपल्या लाडक्या सीतेवर होतं. पण इथे तिला योग्य वर शोधण्याची एक प्रक्रिया, असं त्या धनुष्य यज्ञाचं स्वरूप होतं. आणि तेच आता तिथं जमा असलेल्या सर्वांना सांगावं यासाठी राजर्षी जनकांनी भाटांना बोलावलं. म्हणजे जे वंशाची कीर्ती गातात राजदरबारामध्ये, त्यांना बोलावलं. तसेच ती कीर्ती गात गात, बिरदावली म्हटलंय, ती गात गात वंश कसा उज्ज्वल आहे जनकराजांचा याबद्दलचं वर्णन गायन करत ते आले. ते आल्यावर राजांनी त्यांना सांगितलं की माझा जो पण आहे तो सर्वांना जाऊन सांगा. आणि हे सर्व भाट हृदयामध्ये
खूप मोठा आनंद घेऊन ही घोषणा त्या धनुष्य यज्ञशालेमध्ये करायला पुढे सरसावले. म्हणाले, बोले बंदी बचन बर, सुनहु सकल महिपाला, पन विदेह कर कहहि हम, भुजा उठाई बिसाला. म्हणाले, हे महिपाल, सर्व जे राजे आहेत त्या सर्व राजांनी ऐकावं. आम्ही आता भुजा उठाई, बाहू उभारून आमच्या जनकांचा जो महान असा पण आहे तो सांगतो, ऐका. आणि आता त्या स्वयंवराचा जो पण आहे त्याचं वर्णन करतायत. म्हणाले, नृपभुज बलु विधु शिवधनु राहु, गरुव कठोर विदित सब काहू, रावनु बानु महाभट भारे, देखि सरासन गवहि सिधारे, सोई पुरारी कोदंडु कठोरा, राज समाज आजु जोई तोरा, त्रिभुवन जय समेत वैदेही, बिनहि विचार बरई हठी तेही. म्हणाले, सर्व जे राजे जमले तिथे त्यांचं जे भुजबल आहे, बाहूंचं बल जे आहे ते चंद्रासमान आहे. पण म्हणाले पुढे, शिवधनुष्य कसं आहे तर त्या चंद्राला ग्रासून टाकणाऱ्या राहूसारखं आहे. म्हणजे ते बल टिकू न देणारं असं हे शिवांचं धनुष्य आहे. अत्यंत अवजड आणि कठोर असं हे धनुष्य आहे. अतिशय मोठं आहे. गरुव कठोर हे सर्वांना माहीत आहे म्हणतात. पुढं सांगतात, रावणु बानु महाभट भारे, देखी सरासन गवही सिधारे. इथं तुलसीदासांनी रावणाला येऊच दिलं नाही आहे. म्हणाले, योद्धे जे आले होते रावण आणि बाणासुरासारखे, बरं का, ते धनुष्य बघूनच शांतपणे निघून गेले. म्हणजे पुढे म्हटलंय, त्याला स्पर्श करण्याची सुद्धा हिम्मत त्यांना झाली नाही. अनेक रामायणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे याचं वर्णन केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. काही ठिकाणी रावणानं प्रयत्न केला, पडला, त्याच्या अंगावर धनुष्य पडलं, असंही वर्णन आहे. पण जसं म्हटलं तसं तुलसी रामायण म्हणजे भक्तांनी भगवंताच्या थोरवीबद्दल लिहिलेलं रामायण असं त्याचं स्वरूप आहे. आणि त्याचा हेतू भगवंतांची प्रेमवृद्धी या पलीकडे नाही. त्यामुळे जिथे जिथे म्हणून ज्याला आजच्या नवीन भाषेमध्ये त्याला लिटरेचरमध्ये लिबर्टी असा शब्द वापरतात, की तुम्ही लिबर्टी घेऊन काही लिहू शकता, पण हे काहीही नाही. जेव्हा एक भक्त लिहितो त्यावेळेला त्याला आपल्या आराध्यामध्ये, सीतारामांमध्ये, त्यांच्या मानमर्यादेमध्ये यत्किंचितही तूट आलेली सहन होत नाही. आपल्याला तुलसी रामायणामध्ये तर असंख्य ठिकाणी असे उल्लेख मिळतील जिथे आपल्याला लक्षात येतं की तुलसीदासांचं भक्तपण त्याला कुठे ठेच पोहोचेल असं काही ते लिहित नाहीत. आपण अगोदरही बघितलं आहे आणि पुढेही बघू, पण इथे सुद्धा तसंच आहे की रावण आणि बाणासुरासारख्या योद्ध्यांना त्यांनी रंगशालेमध्ये येऊच दिलेलं नाही. म्हणजे आले, बघितलं आणि निघून गेले घाबरून, की त्याला स्पर्श करण्याची सुद्धा हिंमत त्यांना झाली नाही. त्यांना मुळात शिवधनुष्याचा महिमा देखील इथं वर्णन करायचं आहे. असं ते शिवधनुष्य आहे. आणि म्हणून पुढे म्हणाले
ते भाट सांगतायत की भगवान शिवांचं हे जे अवजड असं धनुष्य आहे ते आज या राज समाजामध्ये जो कोणी मोडेल त्याला त्रिभुवन जय समेत बैदेही, त्रैलोक्याचा विजयसुद्धा प्राप्त होईल. शिवधनुष्य मोडणं सामान्य गोष्टच नाही. त्यामुळे ते मोडणं म्हणजे त्रिलोक विजयासारखं आहे. आणि त्याच्याबरोबर वैदेही जानकीसुद्धा बिनही विचार बरई हठीतेही, कोणताही विचार न करता असं जे शिवांचं धनुष्य जो मोडेल त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालेल, असं ते भाट घोषणा करतायत. आणि हे ऐकून काय झालं तर सुनिपन सकल भूप अभिलाषे, भटमानी अतिशय मन माखे, परिकर बांधी उठे अकुलाई, चले इष्ट देवन सिरनाई. हा पण त्यांच्या तोंडून ऐकून सर्व राजांना एक प्रकारची उत्कंठा लागली, उतावीळ झाली. त्यामध्ये जे मनामध्ये आपल्या शौर्याचा अभिमान बाळगून होते ते अजूनही अधिक अधीर झाले की कधी एकदा मी ते धनुष्य मोडतो. जसं परिकर बांधी उठे अकुलाई म्हटले, कंबर कसून म्हणतो ना आपण, तसे उतावीळपणे अकुलाई म्हणजे एक प्रकारे व्याकुळ होऊन की आता लवकर हे कार्य केलं पाहिजे, अशा याने उठले आणि आपापल्या इष्टदेवांना नमस्कार करून निघाले. आणि मग तमकी ताकी तकी शिवधनुधरही, उठईन कोटी भांति बलु करही, जिन्हके कछु विचारु मन माही, चाप समीप महीपन जाही. या अभिमानी, आपल्या बलाच्या अभिमान ज्यांना होता अशा राजांनी अतिशय तावातावानं त्या शिवधनुष्याकडे बघितलं आणि तिथं ते जाऊन पकडलं. अतिशय लक्षपूर्वक उचलायचा प्रयत्न केला. इतक्या प्रकारे त्यांनी जोर लावला पण ते शिवधनुष्य काही उचललं गेलं नाही. आणि काही विवेकी राजेसुद्धा त्यामध्ये होते, आपण बघितलं. ते मात्र त्या धनुष्याकडे फिरकले सुद्धा नाहीत, कारण त्यांना कळलं, ते जेव्हा त्यांनी धनुष्य बघितलं, त्याची थोरवी ऐकली, त्यावेळेला ते समजून चुकले की हे काही आम्ही करू शकत नाही आणि त्यामुळे ते त्या धनुष्याकडे गेलेच नाहीत. काहींना आपण मागे बघितलं तसं ती जगत जननी आहे याचा बोध भगवत कृपेनं, कारण तिथं प्रत्यक्ष भगवंत उपस्थित होते, त्या साधूपणानंच ज्यांनी त्यांच्याकडे बघितलं त्यांना तो बोध तिथं गेल्यानंतर झाला आणि तेही गेले नाहीत. पण काहींनी मात्र प्रयत्न केला. तमकी धरही धनु मूढ नृप, उठईन चलहि लजाई, मनहु पाई फट बाहु बलु, अधिकु अधिकु गरुआई. काही जे मूढ नृप, मूर्ख राजे जे होते, त्यांनी अतिशय आपल्या भुजबलानं प्रभावित होऊन ते धनुष्य धरलं, पण जेव्हा ते उचललं गेलं नाही तेव्हा ते लाजले आणि परत गेले. असं वाटत होतं की त्या सर्व वीरांचं भुजबल त्याला लाभल्यामुळं अजूनच जास्त धनुष्य अवजड होतंय का असं वाटावं. असं ते धनुष्य कुणीच उचलू शकत नव्हतं. इतकंच नाही तर तुलसीदास म्हणतात, भूप सहस दस एक ही बारा, लगे उठावन टरईन टारा, डगईन शंभु सरासनु कैसे, कामी बचन सती मनु जैसे.
1,000 राजे म्हणजे तिथं जे जमले होते, ज्यांना इच्छा होती ते धनुष्य उचलण्याची, ते सर्व मिळून एकाच वेळी सुद्धा प्रयत्न करू लागले, तरीसुद्धा ते धनुष्य तसूभर सुद्धा हललं नाही. आणि तुलसीदास उपमा देत आहेत, कसं हालत नव्हतं ते धनुष्य. तर जी सती स्त्री असते तिचं मन कामी पुरुष कितीही काहीही बोलले तरी जसं विचलित होत नाही, त्याप्रमाणे ते शिवधनुष्य जागचं हलत नव्हतं, अशी उपमा दिली. आणि पुढे म्हणतात, सब नृप भये जोग उपहासी, जैसे बिनु बिराग संन्यासी, कीरति विजय वीरता भारी, चले चाप कर बरबस हारी. तुलसीदास त्यांच्या उपमा आपण सुरुवातीपासून बघतोय की किती विविध प्रकारांच्या उपमा त्यांची प्रतिभा दाखवून देतो. म्हणतात, वैराग्याविना बिनु वैराग संन्यासी, म्हणजे वैराग्या वाचून जसा संन्यासी असतो, जसा तो हास्यास्पद ठरतो, त्याप्रमाणे हे सर्व राजे हास्यास्पद झाले. म्हणजे त्यांची कीर्ती, त्यांचा विजयाचा जो उत्साह होता, तो वीरता त्यांची, हे सर्व त्या धनुष्यानं जणू जबरदस्तीनं हिरावून घेतलं आणि ते पराभूत होऊन निघून गेले. पण हे जेव्हा घडत होतं त्यावेळेला सर्वात जास्त व्याकुळता मनामध्ये ज्यांच्या होती ते म्हणजे राजर्षी जनक. आपल्याला माहिती आहे, राजर्षी म्हणजे ज्ञानी, जे या लौकिक जगताच्या देहबुद्धीच्या पलीकडे गेले. पण अनेक ग्रंथांमधून उल्लेख आहे विविध पिता आणि पुत्रीच्या संबंधाचा. त्यामध्ये हा जनक आणि सीतेचा संबंध आहे. त्यामुळे इथे जनक महाराजांना ते ज्ञान वैराग्य सर्व विसरायला लावून आपल्या लाडक्या लेकीच्या विवाहाची काळजी लागली. विवाहाची काळजी म्हणण्यापेक्षा माझ्या लेकीच्या विवाहाला कुणीच योग्य नाही का? कारण इतके देश विदेशाचे अत्यंत पराक्रमी राजे तिथे जमलेत. पण जेव्हा सर्वच निष्प्रभ होत आहेत हे बघितलं त्यांनी त्या शिवधनुष्यापुढे, तेव्हा श्रीहत भये हारी हिय राजा, बैठे निज निज जाई समाजा, नृपन्ह बिलोकी जनकु अकुलाने, बोले बचन रोष जनुसाने. ते सर्व राजे अयशस्वी ठरल्याचं बघून राजर्षी जनक मनामध्ये व्याकुळ झाले आणि बोले बचन रोष जनुसाने, एक प्रकारे क्रोधानं म्हणाले. काय म्हणाले? दीप दीप के भूपति नाना, आए सुनी हम जोपन उठाना, देव दनुज धरी मनुज शरीरा, विपुल वीर आए रणधीरा, कुंवरी मनोहर विजय बड़ी, कीरति अति कमनीया, पावनिहार बिरंची जनु, रचिउन धनु दमनीया, कहु काहियहु लाभुन भावा,
काहून शंकर चाप चढ़ावा, रहु चढ़ाऊब तोरब भाई, तिलु भरी भूमि न सके छड़ाई, अब जनी को माखई भट मानी, बीर बिहीन मही मैं जानी, तजहु आस निज निज गृह जाहु, लिखान विधि पैदेहि विबाहु, सुकृतु जाई जाऊं पनु परिहरऊं, कुंवरी कुंवारी रहऊ का करऊं, जऊं जन तेऊं बिनु भट भुबि भाई, तऊ पनु करी होते ऊन हसाई. अत्यंत प्रेम आहे जनक महाराजांच्या आपलं लेकीवर. त्या प्रेमातून हा क्रोध निर्माण झालाय. जे अक्रोध आहेत त्यांच्या हृदयामध्ये आपल्या परमप्रिय जानकीच्या भविष्यासंदर्भात विचार निर्माण होऊन हा क्रोध निर्माण झालाय. म्हणाले, अनेक द्वीपांतरातले राजे आलेत की इथे, देव दैत्य सुद्धा आलेत मनुष्याचं शरीर धारण करून, अजूनही अनेक रणधीर वीर जे म्हणवतात स्वतःला ते आलेत, पण जो मी पण ठेवला होता तो धनुष्य मोडण्याचा पण सिद्ध करून माझी एवढी गोड कन्या इतका मोठा विजय आणि उज्ज्वल कीर्ती प्राप्त करणारा जणू ब्रह्मदेवांनी कुणी निर्माणच केला नाहीये. असा हा लाभ कुणाला आवडला नसता सांगा बरं, म्हणतात जनक महाराज बोलतायत. पण कुणीच हे शंकरांचं धनुष्य उचलू शकला नाही. उचलणं मोडणं दूर राहिलं, तिळभर जमिनीपासून हलवू देखील कुणी शकला नाही. आणि पुढे म्हणतात, आता कुणीही आपल्या वीरतेचा अभिमान बाळगू नये, आणि बाळगत असेल तर नाराज व्हायचं कारण नाही, कारण मला कळून चुकलंय की पृथ्वीवर वीरच नाहीत. आता आशा सोडा आणि आपापल्या घरी जा. मी असं समजतो की ब्रह्मदेवांनी सीतेचा विवाहच तिच्या नशिबामध्ये लिहिलेला नाही. आता जर मी हा पण सोडला धनुष्याचा तर माझं पुण्य कमी होईल, जाईल. तर आता काय करावं? माझी कन्या कुमारीच राहील. जर हे मला आधी ठाऊक असतं की ही पृथ्वी वीररहित आहे, बिनु भट भुबी भाई, तर असा हा पण करून मी हास्यास पात्र ठरलो नसतो. अशा रीतीनं सर्व राजांना अत्यंत रोषपूर्ण शब्दामध्ये राजा जनक ऐकवतायत आणि आपल्या लाडक्या सीतेचा विवाहच आता होत नाही अशी भावना मनामध्ये निर्माण झालेले सर्व लोक हळहळत आहेत. म्हणतात, जनक बचन सुनी सब नर नारी, देखी जानकी ही भये दुखारी, माखे लखनु कुटिल भई भोहे, रदपट फरकत नयन रिसोहे. सर्वच जण जानकीकडे बघून हळहळत आहेत जनकांचं बोलणं ऐकून. पण एक व्यक्ती तिथे अशी आहे जी रागानं लालबुंद झाली आहे, आणि ती व्यक्ती आहे लक्ष्मण. त्यानं आपल्या भुवया उंचवल्या आहेत, त्याचे ओठ थरथरत आहेत, रागानं डोळे लालबुंद झालेत लक्ष्मणाचे. त्याला सहन होत नाहीये. राजर्षी जनक जे बोलतायत ते सहन होत नाहीये. आपल्या
ज्येष्ठ बंधूला सुद्धा हे शब्द लागू होतात असा विचार करून त्याला ते सहन होत नाहीये. लक्ष्मण जो दास्य मूर्ती आहे, प्रभूंचा अत्यंत प्रिय आहे, ज्याचं प्रभूंवर प्राणांपलीकडे प्रेम आहे, प्रभूंचा आनंद म्हणजेच त्याचा आनंद, ही एकमेव त्याच्या आनंदाची व्याख्या आहे. प्रभूंचा मान म्हणजेच माझा मान, असा दृढ भाव आहे त्याचा. आणि त्यामुळे लक्ष्मणाला हे राजर्षी जनकांचं बोलणं अजिबात आवडलेलं नाही. आणि त्यामुळे आपल्या बंधूसाठी लक्ष्मण पुढे त्या मोठ्या अशा राजसभेमध्ये, जिथे हजारो राजे जमलेले आहेत, तिथे काय बोलतो? दासानं आपल्या आराध्याबद्दल कसा मान त्याच्या अंतरामध्ये असला पाहिजे, कसा अभिमान असला पाहिजे आपल्या आराध्याबद्दल, याचं मूर्तिमंत उदाहरण लक्ष्मण तिथे राजसभेमध्ये देतोय. आणि तो काय बोलतो, पुढे त्याच्यामुळे काय प्रतिक्रिया निर्माण होतात आणि काय काय घडतं, हे तुलसीदास पुढच्या भागामध्ये सांगतील. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.